29 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 361 पासून पुढे. ना तरी काखे सुनी वसुंधरी जैसे हिरण्यक्ष गाला विवरी ते उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर तैसा वक्रांचा विकाशू माझी युवांचा आगळाचे अवेशू विश्व न पुरे म्हणून घासू न भरीची कोडे आणि पाताळ व्याळींच्या फुतकळी घर ज्वाळा लागती अंबरी तैसे पसरलिया वदनदरी माझी हे जीवा काढून प्रळय विचूंची झुंबाडे जैसे पन्नासले गगनाचे हुडे तैसे आवाळुवावरी आकडे धगधगत दाडांचे आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे हो का जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले ऐसे वावुनी भयाचे भोज येत काय निपजवू पाहतोसी काज ते नेनो परी मज मरण भय आले देवा विश्वरूप पहा भयाचे डोहळे केले तिये पावलो प्रतिफळे बापा देखिलासे आता डोळे निवावे तैसे निघाले अहो देहो पार्थिव कीर जाये याची काकुळती कवना आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे एरवी भयास्तव अंग कापे नाविक आगळे तरी मन तापे अथवा बुद्धीही वासिपे अभिमानू विसरिजे परी एतुलियाही वेगळा जो केवळ आनंदेक कळा तया अंतरात्मा ही निश्चळा शियारी आली बाप साक्षात्काराचा वेदू कैसा देशधडी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपाय नांदे देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्प्य उपजले आहे अंतःकरणी ते सावराव्या लागे गवसनी धैर्याची करीतसे तव माझेनी नामे धैर्य हरपले की तयाही वरी विश्वरूप दर्शन झाले हे असोंबरी मज भले अंतुडवले उपदेशाया जीव विसंवा वयाचिया चाडा सैग धावा धावी करीतसे बापुडा परी सोयही कवने कडा न लभे येत ऐसे विश्वरूपाच्या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी जी न बोलो तरी काय करी कैसे निराहे दृष्टा कराला नीचते मुखानी दृष्ट वैव काला नल सन्निभानी दिशो न जाणे न लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देख असो दात काडांची दाटी न झाकवे मा दोंदो देठी सैग प्रळय शस्त्रांच्या दाट काठी लागलिया जैसे तशका वीस भरले हो का जे काळ रात्री भूत संचरले की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे तैसी तुझी वक्रे प्रचंडे वरी आवेश का बाहेरी ओसंडे आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी संहार समयेचा चंडानिळू आणि महाकल्पांत प्रळयानळू या दोही जे होय मेळू ते काय एक नजळे तैसी संहारके तुझी मुखे देखो नि धिरुका आम्हा पारुखे आता भुललो मी दिशा न देखे आपण पेनेने मोठके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले आता जापानी आपुले अस्ताव्यस्त हे ऐसे करीसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणी या स्वरूप प्रळयापासून जरी तू गोसावी आमुचा अनंता तरी सुई ओढण माझिया जीविता साठवी पसारा हो मागुता महामारीचा ऐके सकळ देवांच्या परदेवते तुवा चैतन्य गा विश्व वसते ते विसरलासी उपरते संहारू आदरिले म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया सहरी आपुली माया काढी माते महाभया पासोनिया हा ठायवरी पुढत पुढती तू ते म्हणजे बहु काकुळती ऐसा मी विश्वमूर्ती भेडका झालो जे अमरावती आला धाडा ते म्या एकलेनी केला वेडा जो मी काळाची आई तोंडा वासिपून दरी परी तया अंतुल नवे हे देवा एत मृत्यूसे करुनी चढावा तुवा आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी
कैसा नवता प्रळयाचा वेळू, गोखा तू चिमिनलासी काळू, बापुडा हा त्रिभुवनी गोळू, अल्पायुजाला आहा भाग्या विपरिता. विघ्न उठिले शांत करिता, कटकटा विश्व गेले आता, तू लागला सिग्रासो हे नव्हे मारोकडे, सैग पसरुनिया तोंडे, कवळितासी चौकडे सैन्य इये. अर्जुन पुढे श्रीकृष्णास म्हणतात, देवा, काय हा विश्वरूपाचा साक्षात्कार सांगावा, की याच्या दर्शनाने माझे ज्ञानच देशोधडीला लागले आणि माझा जो तुमचा व गुरुशिष्याचा संबंध तो या जगात उरेल की नाही याची मला संशयच आहे. देवा, तुमच्या विश्वरूप दर्शनाने माझे व्याकुळ झालेले अंतःकरण सावरून धरण्यासाठी त्याला मी धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीच धैर्याचे व माझे वाकडे होते. माझे नाव ऐकताच धैर्य मला सोडून गेले होते. त्यातूनही मला अशा भयंकर विश्वरूपाचे दर्शन झाले. असो, परंतु धन्य आहे तुम्ही आपल्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात टाकले. हो, माझा जीवात्मा विसावा घेण्यासाठी बिचारा चोहीकडे धाव घेत आहे, परंतु त्याला कुठेही थारा मिळत नाही. याप्रमाणे तुमच्या विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमादी सृष्टीतील सर्वांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. पण जर तुम्हाला शरण आलो नाही तर मी जिवंत कसा राहील? हिरण्यक्ष राक्षस पृथ्वी काखेत मारून जेव्हा पाताळात जायला निघाला, तेव्हा हटकेश्वराने सप्त पाताळातील महादेवाचा अवतार जसे पाताळाचे विवर उघडले, त्याप्रमाणे ही तुमची तोंडे पसरलेली असून त्यात जिभा आवेशाने लडबडत आहेत. आपल्या एका घासाला हे विश्व पुरणार नाहीत म्हणून कौतुकाने देखील ते खाऊन टाकत नाहीत. आणि पाताळातील नागांच्या फुत्काराने जशा विषांच्या ज्वाळा आकाशाला भिडतात, त्याप्रमाणे या तोंडांच्या दरीत जिभा भासत आहेत. प्रलयकालीन विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे किल्ले शृंगारावेत, त्याप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजूस दाडांचे प्रखर आकडे दिसतात आणि कपाळाच्या भागातील खळग्यात भयाला घाबरणारे असे डोळे दिसत असून त्या महामृत्यूचे प्रवाह अंधारात दडून बसल्यासारखे दिसत आहेत. याप्रमाणे भीतीचे कौतुक करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्राप्तीची आशा करतात हे मला समजत नाही, परंतु मला मात्र भीतीची मृत्यूची वाटू लागली आहे. देवा, मला हे विश्वरूप पाहण्याचे डोळे झाले होते, ते माझे मला चांगलेच फळले म्हणायचे. दुसरे काय, ते रूप पाहून ज्या रीतीने डोळ्यांची शांती व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झाली म्हणायची. शांती कसली? मरणाचे भय मात्र आले आहे. देवा, पृथ्वी इत्यादीचे स्थूल शरीर नाहीसे झाले तर त्याची कोण पर्वा करील? प्रस्तुत माझे चैतन्य जिवंत राहील की नाही याचाच भरवसा वाटत नाही. आणखी विश्वरूपाचे भीतीने शरीर थरथर कापत आहेत. थोडासा मनाला तापही उत्पन्न झाला आहे. बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचा विसर पडला आहे. अहो, हे विश्वरूप मला दिसते की जसे एखादे महाभयंकर भयाचे भांडे संबंध फुटून आपल्या डोळ्यापुढे उघडे दिसावे, त्याप्रमाणे तुमची 11 वेळा मोठी तोंडे पसरलेली दिसतात आणि दात व दाढा यांची इतकी गर्दी आहे की त्या दोन्ही ओठांच्या आत मावत नाहीत. त्यामुळे चौकडे प्रलयकाळाच्या शस्त्रांचे दाट कुंपणच लावले आहे की काय असे वाटते. तक्षक हा विषारी नाग असूनही त्याच्या तोंडात जशी विषाचीच भर घालावी किंवा अमावस्याच्या रात्री भूतांचा संचार व्हावा अथवा प्रलयकालीन अग्नीचेच अग्नेयास्त्र धारण करावे, त्याप्रमाणे तुमची विशाल तोंडे असून ती आवेशाने उचंबळत आहेत. त्यामुळे आमच्यावर मृत्यूरूपी पाण्याचे लोंढेच आलेत की काय असे वाटते. ब्रह्मांडाचा नाश करणारा प्रलयाग्नी आणि महाप्रलयकालीन प्रचंड वारा हे दोन जर एकत्र आले तर तो काय जाळणार नाही. त्याप्रमाणे संहार करणारी तुमची तोंडे पाहून माझा धीर खचला आहे. मी वेडावलं जाऊन मला दिशांचीच भूल पडली व मला माझाच विसर पडला. तुमचे विश्वरूप मी डोळ्यांनी पाहिले नाही, तोच त्यापासून होणारे सुख नाहीसे झाले. म्हणून तुमचे अवाढव्य स्वरूप आवरून घ्या. तुम्ही अशा प्रकारे विश्वरूप दाखवून मला भयंकर अशा दुःखात घालाल असे जर पूर्वीच कळले असते तर मला तुमचे हे विश्वरूप दाखवा असे कशाला म्हटले असते. म्हणून तर चुकलो. आता या विश्वरूप प्रलयाग्नीपासून माझे एक वेळ प्राण वाचवा म्हणजे झाले. हे अनंता, तुम्ही जर आमचे धनी म्हणविता तर माझ्या मरणाच्या आड काहीतरी घालून हा महामारी रूप तुमच्या विश्वरूपाचा पसारा आवरा. हे देवादिदेवा, सर्व विश्वाचे वस्तिस्थान असे जे तुम्ही, ते सर्व जगाचे पालन करण्याचे विसरून त्याचा उलट संहार करू पाहता. म्हणून हे देवराया, लवकर प्रसन्न होऊन आपली माया आवरा आणि मला या मोठ्या भयापासून सोडवा. एवढ्या वेळपर्यंत खूप आकुलतेला येऊन मी तुमची वारंवार विनंती करीत आहे. त्याचे कारण विश्वरूपाला पाहून मी खूप भ्यालो आहे. ज्यावेळी अमरावतीतील राक्षसांचा छापा पडला होता त्यावेळी त्यांचा पराभव मी एकट्याने केला होता. साक्षात काळ जरी समोर आला तरी मी भिणारा नाही. परंतु देवा, हे विश्वरूप या गोष्टीपैकी नाही.
येथे मृत्यूवर ताण करून सकल विश्वासहित आमचा घोट घ्यावा, या हेतूने तुम्ही प्राप्त झालात. प्रलयकालची वेळ आली नसताना मध्येच तू काळ रूपाने प्राप्त झाला आहेस. या विचारात त्रिभुवनाचा गोल अल्पायू झाला असे वाटते. आहार हे देवा, तुझी गती किती विपरीत आहे. विश्वरूपाच्या दर्शनापासून शांती मिळेल या समजुतीने मी देवाला विश्वरूप दाखवा असे म्हटले, तर हे सुख न होता उलट विघ्नच ओढवले. अरे रे देवा, आता मात्र हे विश्व बुडाले, कारण तूच त्याला ग्रासू लागला आहेस. अहो, आपण अनेक मुख पसरून या सैन्याला चारही बाजूने भक्षण करीत आहात, हे माझ्या दृष्टीला पडत नाहीत का? ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.